गेल्या 26 दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेलं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण अखेर त्यांनी मागे घेतलंय। केंद्र सरकारनं यावेळी त्यांच्या 3 प्रमुख अटी मान्य केल्यानंतर सोनम वांगचुक यांनी हा उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे हे उपोषण सोडायला नेमकं कोण कोण आलेलं सरकारकडून, वांगचुक यांच्या 3 अटी कोणत्या आणि अभिजित दिपकेंचं म्हणणं काय आहे, उपोषण सुटलं आंदोलनाचं काय, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। सोनम वांगचुक 28 जून पासून उपोषणाला बसलेले। 21व्या दिवशी म्हणजेच 18 जुलैला प्रशासनानं त्यांना जबरदस्तीनं दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं आणि अखेर काल रात्री उशिरा केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली। यावेळी केंद्र सरकारच्या वतीनं त्यांना अधिकृत आश्वासनांचं पत्र सुद्धा वाचून दाखवण्यात आलं। खरं तर या निर्णयापूर्वी पंतप्रधान मोदींनी मध्यरात्री एक व्हिडिओ जारी करून पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा आणि फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर अनेक अटींवर झालेली प्रदीर्घ चर्चा आणि देशात हिंसाचार पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला। मी लवकरच एका व्हिडिओद्वारे या सगळ्या अटींची सविस्तर माहिती देईन, असं सुद्धा सोनम वांगचुक यांनी म्हणलं आणि उपोषण सोडलं। दरम्यान केंद्र सरकारनं सोनम वांगचुक यांच्या कोणत्या 3 मोठ्या मागण्यांवर संमती दर्शवली आहे ते पाहूयात। तर पहिली अट, 20 जुलैला शांततेच्या मार्गाने आंदोलन करत संसदेवर मोर्चा काढणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यावर पोलीस गुन्हा दाखल करणार नाहीत। त्यानंतरची दुसरी अट, ती म्हणजे नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशातील शिक्षण प्रणालीतील सुधारणांवर संसदेत सविस्तर चर्चा करायला सरकार तयार आहे। आणि तिसरी अट, नीट पेपरफुटीमुळे मानसिक त्रासातून ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात त्यांच्या पीडित कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल। वांगचुक यांनी यानंतर मध्यरात्री ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे। ते म्हणाले की आत्ताच केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांनी लेह लडाखच्या ॲपेक्स बॉडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मी 26 दिवसानंतर माझं उपोषण मागे घेतलंय। याआधी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी भेट घेऊन किंवा पत्रावर सही करून मला उपोषण मागे घेण्याची विनंती केलेली। या दरम्यान मी तुम्हा सगळ्यांना सतर्क राहण्याचं आणि कुठेही कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ न देण्याचं आवाहन करतो, असं वांगचुक यांनी म्हटलंय। जे.पी. नड्डा यांनी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो आणि इतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत सरकारकडून आश्वासन देताना यावेळी सांगितलं की दिल्लीतील जंतर मंतरवर शांततापूर्ण मार्गाने निदर्शनं करणाऱ्या आणि 20 जुलैला संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान मार्च दरम्यान सहभागी झालेल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल न करण्याबाबत सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन आहे। एकीकडे सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन हे अजूनही सुरूच आहे। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सोनम वांगचुक यांच्या त्यागाला खरं तर सलाम केलाय। ते ट्विट करत म्हणाले की स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही संपूर्ण देशाच्या चेतनेला जागा केलाय। तुमचा जीव या देशासाठी अत्यंत मोलाचा आहे, पण जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत कॉकरोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरचं शांततापूर्ण आंदोलन असंच सुरू राहील, असं अभिजित दिपके म्हणाले। तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनीही विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून संसदेत सरकारला धारेवर धरल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच 26 दिवसांचं प्रदीर्घ उपोषण, देशभरातील विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि शेवटी केंद्र सरकारची ही माघार। सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनानं संपूर्ण देशाचं लक्ष हे शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटींकडे वेधून घेतलंय। त्यामुळे आता संसदेत यावर काय चर्चा होते आणि सरकार दिलेली आश्वासनं पाळतं का, हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। या संपूर्ण घटनेवर तुमचं मत काय आहे, कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।